कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये देखील जवळपास 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. महाराष्ट्र नमस्कार. अत्यंत महत्त्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, अखेर पीक विमा जमा झालेला आहे. तिसरा टप्पा पीक विम्याची तिसरा टप्पा लवकरच खात्यात जमा. शेतकरी मित्रांनो, एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पीक विम्याची वाट पाहणाऱ्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पीक विम्याची पहिला टप्पा बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता दुसरा किंवा तिसरा टप्पा जमा केला जाणार आहे. सरकारने घेतलेल्या एका बैठकीत शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला. यामुळे आता पीक विम्याचा दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, ज्यामुळे मोठा दिलासा मिळेल. 2023 ते 25 पर्यंतचा पीक विमा सध्या वितरित होत असल्याची पीक विमा 2023 ते 25 3 वर्षाचा आहे. यामध्ये 23, 24 आणि 25 या 3 वर्षामधील खरीप पीक आणि रब्बी या दोन्ही हंगाम पिकातील समाविष्ट आहे. हा पीक विमा राज्य सरकारने विमा कंपन्या दिला होता, आता पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता. सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिसऱ्या टप्प्याची पात्रता पीक विमा पोर्टल ज्या शेतकऱ्यांना स्टेटस 0-0 किंवा उत्पादन आधारित एडिल बेसेट 0 दाखवत असेल अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्याचा पीक विमा मिळेल. सध्या मंजूर झालेली एकूण रक्कम 921 कोटी असून पहिल्या टप्प्यात 506 कोटी रुपयाचं वाटप झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 14,500 कोटी रुपये निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. अपेक्षा होती मदत आणि KYC जी शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची वंचित आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. दुसरा किंवा तिसरा टप्पा 415 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे पण अजूनही मिळाला नाही त्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करावी. KYC असेल तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. 2023 पासून थकीत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच मिळेल. जिल्हा यादी 12 जिल्ह्यांनी प्रत्येकासमोर माहिती. 1 पुणे या भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचे मोठे नुकसान नोंदवले गेले. 2 अहमदनगर वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे द्राक्ष बागात आणि ऊस शेती मोठे नुकसान झाले. 3 नाशिक गारपीटमुळे द्राक्ष कांदा आणि भाजीपाला पिकाच्या मोठ्या प्रमाणात हानी झाली. 4 सततचा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पीक वाहून गेले. 5 सांगली कृष्णा नदीकाठच्या परिसरातील परिस्थिती निर्माण होऊन ऊस शेतीचे नुकसान झाले. 6 कोल्हापूर मुसळधार पावसामुळे भागातील शेतकरी मोठा नुकसान सहन करावा लागला. 7 सोलापूर दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकाचे प्रतिकूल महिना दिसून आला. धुळे 8 अनियमित पावसामुळे कपाशी आणि मका पिके बाधित झाली. पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रबंधित असल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारी नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते. या परिस्थितीत गंभीर लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोडग्याने काढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे अधिक वितरण प्रक्रियेला नवनीत मिळाले आणि पहिल्या टप्प्यात ज्याचे पंचनामे पूर्ण झाले आणि ज्याची माहिती शासनाने नोंदणी अचूक बोलली होती. शासनाचा हा उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसात लाभ मिळावा. धन्यवाद.